पंढरपुरात हनुमान जयंतीचा तिकडून जल्लोष रक्तदान शिबिरानं साजरा झाला उत्सव। वडार समाजाचे आराध्य दैवत श्री हनुमान यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरात यंदाही उत्साह, भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम पाहायला मिळाला। शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री पद्मावती हनुमान मंदिरात हनुमान जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली। यावेळी केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता समाजोपयोगी उपक्रमाला प्राधान्य देत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि अनेकांनी पुढाकार घेत रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला। कार्यक्रमाला युवक नेते भगीरथ भालके, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, नगरसेवक किरणराज घाडगे, नगरसेवक संजय बंदपट्टे तसेच वडार महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले यांच्यासह सुधीर धुमाळ, संतोष गोरख धोत्रे, संदीप पाटील, रोहिदास धोत्रे, हनुमंत पवार, विठ्ठल पवार, नागेश धोत्रे, अमोल बंदपट्टे, आकाश पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी विरोधी पक्ष नेते सुधीर धोत्रे यांनी रक्तदानाचं महत्त्व अधोरेखित करत रक्तदान हेच श्रेष्ठ दान असल्याचं सांगितले। 1 युनिट रक्तदानामुळे 3 जणांचे प्राण वाचू शकतात असं त्यांनी नमूद केले। रक्तदानाबाबत असलेल्या गैरसमजुती दूर करून त्यांनी नागरिकांना निसंकोचपणे रक्तदान करण्याचं आवाहन केले। तसेच प्राचार्य जाधव यांनीही रक्तदानाचं महत्त्व स्पष्ट करत कॅन्सरग्रस्त व अपघातग्रस्त रुग्णांसाठी रक्त किती आवश्यक आहे यावर प्रकाश टाकला। आपल्या एका निर्णयामुळे एखाद्याला जनजीवन मिळू शकते असा भावनिक संदेश त्यांनी दिलाय। हनुमान जयंतीच्या या उत्सवात भक्तीबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव ही प्रकर्षाने दिसून आली। पंढरपूरकरांनी पुन्हा एकदा एकजूट आणि सेवाभावाचा आदर्श निर्माण केला।